मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी सर्वांना सांगते की मला बंद जागेचा फोबिया आहे, मात्र आकाश माझ्यासोबत होता म्हणून मी तग धरू शकले. आणि ते ऐकून सर्वांनाच आकाशचं कौतुक वाटतं. त्यानंतर रागिनी आकाशला विचारते की तू ठीक आहेस ना? त्यावर आकाश म्हणतो, हो आत्तू, उलट मला लिफ्टमध्ये खूप मजा आली. कारण इतर वेळी मी कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरत असतो आणि सायकल राणी माझी समजूत काढत असते. मात्र यावेळी सायकल राणी घाबरली होती आणि मी तिला धीर देत होतो. आम्ही दोघेजण नवरा बायको आहोत ना, मग कधी सायकल राणी मला समजावते तर कधी मी तिला. आणि हे ऐकून रागिनी आणि अभिजित रागातच भूमी आणि आकाशकडे बघत असतात. त्यानंतर अभिजित रागातच त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. पौर्णिमासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. अभिजित तिला सांगत असतो की मीच त्या आकाशला लिफ्टमध्ये अडकवलं होतं, कारण मला त्याला धडा शिकवायचा होता. मात्र प्रत्येक वेळी तो माझ्या हातून कसा निसटून जातो, पण आता नाही जाणार. आता मी त्याला मारूनच टाकणार. मात्र त्याच वेळी रागिनी तिथे येते आणि ती अभिच्या कानाखाली मारते. त्यामुळे अभिजितला आणि पौर्णिमाला मोठा धक्का बसतो. तर रागिनी रागातच अभिजितला म्हणते की जर तुझ्यामुळे माझ्या आकाशला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. आणि त्यानंतर ती पौर्णिमाला सांगते की तू का इथे उभी आहे? नवऱ्यासाठी पाणी घेऊन यावं एवढंसुद्धा तुला कळत नाही का? आणि ती पौर्णिमाला बाहेर पाठवते. पौर्णिमा तेथून गेल्यानंतर रागिनी अभिजितला म्हणते की मी त्या आकाशच्या गोळ्यांचा डोस डबल केला तर तू माझ्यावर किती चिडला होता, आणि आत्ता हे काय बोलतोय तू? आकाशच्या जीवावर उठलास का? जरा शांत डोक्याने विचार कर. तुला माहिती आहे ना, आकाशची सर्व प्रॉपर्टी आता त्या भूमीच्या नावावर आहे. जर आकाशला काही झालं तर ती सर्व प्रॉपर्टी भूमीला मिळेल, आणि जर भूमीला 26व्या वर्षापर्यंत काही झालं तर ती सर्व प्रॉपर्टी ट्रस्टला जाऊन मिळेल. त्यामुळे 26व्या वर्षापर्यंत आकाश आणि भूमी यांनी काहीही केलं, ते आपल्या कितीही डोक्यात गेले तरी आपण काही करू शकत नाही. त्यामुळे तू स्वतःच्या रागावर ताबा ठेव आणि आपण कोणासमोर काय बोलत आहोत त्याचं भान ठेव. परंतु त्याच वेळी भूमी तिथे येते आणि तिला असं अचानक समोर बघून रागिनी आणि अभिजित खूप घाबरतात. त्यानंतर रागिनी नाटक करत तिला विचारते की काय झालं भूमी, तू परत इथे कशी आली? त्यावर भूमी सांगते की टुटू इथेच राहिला होता, त्यालाच घेण्यासाठी मी इथे आले. आणि त्यानंतर ती टुटूला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. तिने रागिनी आणि अभिजितचं बोलणं ऐकलेलं नसतं, त्यामुळे त्या दोघांच्याही जीवात जीव येतो. मात्र त्याचवेळी पौर्णिमा तिथे येते. ती रागातच भूमीकडे बघत असते, मात्र भूमी तिच्याशी काही न बोलता तेथून निघून जाते. त्यानंतर पौर्णिमा नाटक करत रागिनीला विचारते की काय झालं, तुम्हा दोघांचे चेहरे असे का पडलेत? तुम्ही मला तर इथून बाहेर काढलात, मात्र भूमीताईने तुमचं बोलणं ऐकलं वाटतं. आणि ती हसतच रागिनीकडे बघत असते. त्यामुळे रागिनी अजून चिडते. तर पौर्णिमा म्हणते, पण मला नाही असं वाटत की भूमीताईने तुमचं बोलणं ऐकलं असेल, कारण जर तिने तुमचं बोलणं ऐकलं असतं तर ती इतकी शांत राहिली नसती. आत्तापर्यंत तिच्या स्वभावाचा तुम्हाला अंदाज आलाच असेल, जरा आगाऊच आहे ती. मात्र त्यावर रागिनी काहीच उत्तर देत नाही. तर पौर्णिमा म्हणते, तुम्हाला काय वाटलं आई, मी काय बावळट आहे का? तुमचं आणि अभिजितचं नेमकं काय सुरू आहे हे काय माझ्या लक्षात येत नाही का? हळूहळू सर्व गोष्टी माझ्यासुद्धा लक्षात येत आहेत. आणि ते ऐकून रागिनी पौर्णिमावर चिडते. तर पौर्णिमा हसतच म्हणते की आई, मला पूर्ण खात्री आहे, एक ना एक दिवस तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे तुम्ही मला स्वतःहून सांगाल आणि मी त्या दिवसाची वाट बघेल. आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. तर रागिनी रागातच अभिजितकडे बघत असते. तर दुसरीकडे आकाशने ऑफिसमध्ये जे मनोगत व्यक्त केलेले असते तेच मनोगत तो आजी आणि अथर्वला बोलून दाखवत असतो. आणि ते ऐकून ते दोघेजण खूप खुश होतात आणि आकाशचं खूप कौतुक करतात. तर राजाभाऊ त्या दोघांना सांगत असतात की आजचा दिवस आकाशचा होता. आज ऑफिसमध्ये सर्वजण फक्त आकाश आकाश असंच करत होते. आकाशला बघून त्या सर्वांचा प्रेमाचा बाण फुटला होता. आणि त्याच वेळी पौर्णिमा देखील तिथे येते आणि आकाशचं कौतुक ऐकून ती अजून चिडते. ती रागातच आकाशकडे बघत तिथे उभी राहते.
तर आकाशचं कौतुक बघायला आपण ऑफिसमध्ये जाऊ शकलो नाही या गोष्टीचं आजीला वाईट वाटत असतं. तर अथर्व तिला म्हणतो की काही हरकत नाही आजी, आपण पुढच्या वर्षी नक्की जाऊ. तर आकाश म्हणतो नाहीतर आपण एकाच वर्षात दोनदा हा कार्यक्रम करू. आणि ते ऐकून सर्वांनाच हसू येतं. तर पौर्णिमा रागातच म्हणते की आज ऑफिसमध्ये आकाश भाऊजींचं कौतुक योगायोगाने झालं, ते रोज होईल असं नाही. कारण लहान मुलांचे चाळे एक दिवस कोणीही सहन करेल, मात्र रोज रोज नाही. आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून सर्वजण तिच्यावर चिडतात. आजी तिला म्हणते की कोणाबद्दल बोलते तू, कळतंय का तुला? आकाश तुझा मोठा धीर आहे आणि काय शब्द वापरलास तू, चाळे. अगं तू काय बोलते हे तुला तरी कळतंय का? तर अथर्व आणि राजाभाऊ देखील पौर्णिमावर ओरडतात. मात्र आकाश त्यांना शांत करत म्हणतो की तुम्ही प्लीज पौर्णिमा वहिनीवर ओरडू नका. आणि तो पौर्णिमाला म्हणतो की पौर्णिमा वहिनी, यापुढे मी जेव्हा ऑफिसमध्ये जाईल तेव्हा शहाण्यासारखा वागेल, मग तर तुला आवडेल ना? आणि त्यावर पौर्णिमा फक्त हो म्हणते आणि तेथून निघून जाते. त्यानंतर आकाश आजीला भूमीबद्दल विचारतो. तर आजी त्याला सांगते भूमी किचनमध्ये असेल, कारण रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर आहे ना. तर दुसरीकडे मनू आणि भूमी किचनमध्ये असतात. भूमी मनूला ऑफिसमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग सांगत असते. ती म्हणते की आकाशच्या अशा अवस्थेमध्ये सुद्धा ऑफिसमधील प्रत्येकजण त्याचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक होता. आकाशने सुद्धा अगदी सहज सोप्या भाषेत त्याचं मनोगत व्यक्त केलं आणि ते ऐकून अनेकांचे डोळे भरून आले. आकाशने त्याच्या स्टाफसोबत किती प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं तयार केलं आहे हे आज माझ्या लक्षात आलं. आणि त्याचवेळी आकाश देखील तिथे येतो. तो भूमीला विचारतो की सायकल राणी, तू इथे काय करत आहे? मी आजीच्या रूममध्ये तुझी वाट बघत होतो. त्यावर भूमी विचारते का रे, काय झालं? त्यावर आकाश तिला सांगतो कारण मी आजीला आणि अथर्व दादाला मी ऑफिसमध्ये जे मनोगत व्यक्त केलं ते पुन्हा बोलून दाखवत होतो. आणि ते ऐकून भूमीला आणि मानसीला खूप आनंद होतो. त्यानंतर भूमी आकाशला सांगते की मी जेवण बनवत आहे, तोपर्यंत तू आराम कर. एकदा का जेवण बनवून झालं की मी तुला आवाज देईल. मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी, आज माझ्यासोबत तू सुद्धा दमली आहेस ना, मग आराम फक्त मी का करायचा, तू का नाही? आणि आकाशचा हा प्रश्न ऐकून भूमी त्याच्याकडे पाहतच राहते. तर आकाश तिला सांगतो की सायकल राणी, मी कुठेही जाणार नाही, मी सुद्धा तुझ्यासोबत इथेच काम करणार. आणि तो भूमीकडे मला काहीतरी काम दे म्हणून हट्ट करतो. त्यामुळे भूमी त्याला बटाटे सोलायला सांगते. मात्र पहिल्यांदा आकाशचा हात भाजतो आणि त्यानंतर भूमी आकाशला व्यवस्थितपणे बटाटे कसे सोलायचे ते दाखवते. आणि त्यानंतर आकाशही बटाटे सोलत भूमीला मदत करतो. तर दुसरीकडे गोगाटे सर महाजनांच्या घराबाहेर येतात. ते मनाशी म्हणतात की सरांच्या अपघाताचं आणि त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या उपचारांचं सत्य काहीही करून मला भूमी मॅडमला सांगायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गोगाटे सर भूमीला घराबाहेर बोलावून घेतात आणि तिला सांगतात की अपघातानंतर आकाशवर जी सर्जरी झाली होती ती सक्सेसफुल झाली होती. त्यावेळी आकाशची ही अवस्था नव्हती. आणि ते ऐकून भूमीला धक्काच बसतो. आणि त्यानंतर ती रागिणीला विचारते की आकाशच्या अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं होतं. त्यावर रागिणी तिला सांगते की वहिनी ऑन द स्पॉट गेली होती आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दादा गेला आणि आकाशची ही अवस्था झाली. त्यावर भूमी तिला विचारते की अपघातानंतर आकाशची लगेच अशी अवस्था झाली की काही दिवस तो ठीक होता आणि नंतर काही कॉम्प्लिकेशन्स आल्या. आणि भूमीचा हा प्रश्न ऐकून रागिणीला ठसकाच लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.